कुठलंही विमान घेतलं गेल्यानंतर त्याला 5,000 तास असं काहीतरी दिलं जातं. त्याचं तास किती होते या विमानाचे? 5,000. अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते? तर ते 5,915. किती तास बाकी होते? त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. अहो आम्ही सुद्धा जेव्हा उडतो ना, आम्ही बघतो 400 तास बाकी आहेत का 500 तास बाकी आहे, हे आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो. मग अजितदादा तर Z+ सिक्युरिटीचा माणूस होता. त्यांच्या विमानामध्ये जेव्हा ही घटना घडली तर आपण जर बघितलं तर ही 14/9चा हा विषय आहे. तर हा जो रिपोर्ट आलाय तर त्याच्यामध्ये 4,915 म्हणजे 85 तास फक्त बाकी होते. आणि ह्याच्यात आमचा क्लेम आहे. आणि मी जी हनीवेल नावाची कंपनी जी हे इंजिन बनवलं त्या कंपनीच्या मॅनेजरला मराठी कळत असेल ना तर ट्रान्सलेट तुम्ही करा की खरी माहिती ही DGCA तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून द्यावी लागेल. आम्ही प्रयत्न केला पण ते आम्हाला देत नाही. आमचा अंदाज आहे हे मशीन 5,000 त्याचं वय होतं तर हे मशीन 8,000 पर्यंत उडलेलं आहे. म्हणजे दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीन सुद्धा देताना खराब क्वालिटीच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं. आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. पण हे मेंटेनन्स सगळे बघितल्यानंतर दादांना जे मशीन दिलं Z सिक्युरिटीने असताना सुद्धा VIP ट्रॅव्हल होतोय ह्या VSR कंपनीला माहिती असताना, एरो या कंपनीला माहिती असताना सुद्धा मशीन हे संपलेलं होतं. आणि तेच मशीन म्हणजे इंजिन त्या विमानाला होतं आणि तेच विमान हे अजितदादांसाठी त्या ठिकाणी सेवेसाठी दिलं. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे. इतकं जर कुणी दुर्लक्ष करत असेल एवढ्या मोठ्या VIPला तर कदाचित हा VIP फक्त लोकांसाठीच VIP मोठा नेता होता. बाकीच्यांना या नेत्याची काहीच किंमत नाही असं आपण म्हणायचं का? असा प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण होतो. पुढे आता बघा, विमानाला कलर करायचा असेल तर तो घरी करता येत नाही, तुमच्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्याला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं. त्याला 3-4 कोटीचा खर्च आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आहे एमिरेट्सचा, तो रंगवायला एका एमिरेटच्या मोठ्या विमानाला रंगवायला 50 कोटी रुपये लागले फक्त रंगवायला. आता ह्या महाशयाली घरीच पेंटिंग केलं. आता ह्याचं कारण बघा, हा जळल्यानंतर एक नंबर इथं तुम्हाला दिसतोय, हा आधी दिसत नव्हता, जळल्यानंतर तो दिसायला लागला. तो नंबर काय आहे? N80PQ. मग आम्ही आमच्या अमेरिकाच्या कॉन्टॅक्टचा वापर केला. तिथं जे कुठले आमच्या ओळखीचे कॅनडाचे लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही बघितल्यानंतर हे काय आहे N80PQ, हे आहे US रजिस्ट्रेशन. हे आहेत त्यांची वेगवेगळे मालक, 5 मालक झालीत. त्याच्यामध्ये काय फायनान्स कंपन्यात काय आहेत, म्हणजे एखादी मारुतीची गाडी नाही तर कुठलीही गाडी घेत असताना आपण बघतो फर्स्ट ओनर आहे का सेकंड ओनर आहे. इथं 4-5 ओनर होते. म्हणजे एवढं जुनं मशीन, ह्याची किंमत 15 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी नाहीये. तर ही माहिती घेतल्यानंतर हे